सोनम वांगचुक यांचं आंदोलन ज्या हुकुमशाही पद्धतीने मोडीत काढलं आणि सोनम वांगचुक यांच्या बाबतीमध्ये जे वर्तन इथल्या सत्ताधाऱ्यांनी घडवलं त्याचा मी प्रथमतः निषेध व्यक्त करतो। एक ओबीसीचा आंदोलक म्हणून सोनम वांगचुक यांचा पक्ष कुठला आहे, पार्टी कुठली आहे याच्यापेक्षा सोनम वांगचुक हे देशाची प्रॉपर्टी आहेत असं मानणारा लक्ष्मण हाके हा कार्यकर्ता आहे। रमेन मॅग्सेसे अवॉर्ड, ज्याला आशियाचा नोबेल पुरस्कार समजला जातो, तो पुरस्कार विजेता, IITचा विद्यार्थी, पद्मश्री अवॉर्ड विनर असा असणारा माणूस, एक शिक्षणतज्ञ माणूस, त्यांची मागणी काय आहे तर नीटचा पेपर फुटला आहे आणि त्याची जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। याच्यामध्ये कुठलीच चूक वाटत नाही आणि महाराष्ट्रातल्या नव्हे भारतामधल्या हर एक माणसांच्या मनामध्ये सोनम वांगचुक यांच्याबद्दल सहानुभूती आहे। आज जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरती जो लाठीचार्ज झाला त्याचा मी निषेध व्यक्त करतो आणि वेळ पडली तर मी दिल्लीला जाऊन सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणार आहे, तिथं सहभागी होणार आहे। लोकशाही वाचली पाहिजे असं माझं आजचं मत आहे। ज्या पद्धतीनं चायनामध्ये तियानमान चौकामध्ये विद्यार्थ्यांवरती रणगाडे चालवले आणि त्यानंतर आपल्या शेजारी राष्ट्रामध्ये लोकशाही न येता तिथं कुठली राजवट आली हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही। त्या पद्धतीनं आज विद्यार्थ्यांचं आंदोलन चिरडलं जातं आहे का सत्ताधाऱ्याकडून, हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। आता उरला प्रश्न आज इथं प्रेस घेण्याचा। महाराष्ट्रामधलं नुकतंच पावसाळी अधिवेशन पार पडलं। या पावसाळी अधिवेशनामध्ये पेपर फुटी, TETचा पेपर फुटी, त्याचबरोबर खासदार फुटी, म्हणजे फुटीवरतीच चर्चा सर्वात जास्त झाली। ज्या पद्धतीनं धोरणात्मक निर्णय यायला हवे होते, ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर बोलायला हवं होतं, ज्या पद्धतीनं एक शिक्षकी शाळा या महाराष्ट्रातल्या बंद करण्यात आल्या आणि त्याचा परिणाम असा झाला 30 ते 40 हजार मुली शाळाबाह्य झालेले आहेत। 25 ते 30 हजार मुलं शाळाबाह्य झालेले आहेत आणि आता शिक्षणामधून सुद्धा महाराष्ट्राचं सरकार अंग काढून घेते। TETची एक्झाम घेण्याचं म्हणजे जे शिक्षक 15-20 वर्ष झालं नोकरी करतायत, 30 वर्ष झालं नोकरी करतायत, त्यांना का TETची एक्झाम घेतली जाते हे मला कळलेलं नाही। म्हणजे जे पास होणार नाहीत त्यांना तुम्ही बडतर्फ करणार आहात का, त्यांना तुम्ही सेवेतून बाहेर काढणार आहात का? म्हणजे शिक्षणामधून हळूहळू हे महाराष्ट्र सरकार अंग काढून घेतं आहे असा एक ओबीसी आंदोलक म्हणून माझा अनुभव आहे आणि माझ्या निदर्शनास आलं आहे, म्हणून या प्रश्नावर मला बोलायचं आहे। ओबीसींच्या प्रश्नावरती या पावसाळी अधिवेशनामध्ये एकही आमदार बोलला नाही, एकही मंत्री बोलला नाही, एकही लक्षवेधी आली नाही। अर्धी लोकसंख्या महाराष्ट्राची ओबीसींची आणि त्यांच्या प्रश्नावरती त्यांचं आरक्षण संपलंय, त्यांचं आरक्षण संपवलं गेलंय, याच्यावरती ना ओबीसीचा नेता बोलायला तयार आहे, ना विरोधी पक्ष बोलायला तयार आहे, ना सत्तेतला पक्ष बोलायला तयार आहे। ह्या अशा अनेक गोष्टी आहेत आणि या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून मी आज तुमच्यासमोर संवाद साधावा म्हणून मी तुमच्यासमोर आलो आहे।